निंबाळकर हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांनी निकाल येणार आहे। थोड्याच वेळामध्ये हा निकाल येणार आहे। माजी मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांवर आरोपी आहेत 9 जण आणि बिहार पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी पिंटू सिंह अजूनही हजर नाही। सर्व आरोपींना आज हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिलेत। तर पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज लागतोय। तब्बल 20 वर्षांनंतर हा निकाल येणार आहे। सर्व 9 आरोपींना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। यामध्ये सगळ्यात प्रमुख आरोपी आहेत ते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री आणि माजी खासदार डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यासह आणखी 9 जण यामध्ये आरोपी आहेत। तर आज या प्रकरणाचा निकाल येत आहे। यावर बरंचसं राजकारण देखील आणि बरेचशी पुढची भविष्याची वाटचाल जी आहे ती देखील अवलंबून असणार आहे। पद्मसिंह पाटील कोर्टामध्ये हजर झालेले आहेत। तर पिंटू सिंग याला घेऊन आता पोलीस मुंबईमध्ये पोहोचले आहेत। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, तब्बल 20 वर्षांनंतर याचा निकाल येतोय। पुढची राजकीय वाटचाल, भवितव्य हे देखील या सगळ्या निकालावर अवलंबून असणार आहे। मग ते ओमराजे असोत किंवा राणा जगजितसिंह पाटील असोत। आज सगळे आरोपी हजर असतील कोर्टामध्ये। किती वाजता ही सुनावणी म्हणजे निकाल वाचन सुरू होणार आहे? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अत्यंत महत्त्वाचा असा जो निकाल आहे तो आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाकडून देण्यात येणार आहे आणि नेमकं दोषी कोण हे देखील ठरणार आहे। आपण पाहतोय की ओमराजे निंबाळकर जे शिवसेनेचे खासदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पवनराजे निंबाळकर ज्यांची हत्या झाली होती 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतल्या कळंबोली येथे चालत्या गाडीमध्येच त्यांना गाडी थांबून त्या ठिकाणी बेछूट गोळीबार करण्यात आला होता आणि त्यामध्ये त्यांचा जो ड्रायव्हर समत काझी होता त्याची देखील हत्या झाली होती। आणि आपण आता पाहतोय की ओमराजे निंबाळकर त्यांच्या कुटुंबियासहित या ठिकाणी दाखल झालेले आहेत, कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। त्यासोबतच समत काझी यांचं कुटुंब देखील सीबीआय सेशन कोर्टामध्ये या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आणि त्यासोबतच आपण पाहतोय की ज्यांच्यावर पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा आरोप होता आणि जे मुख्य आरोपी होते ते राज्याचे माजी गृहमंत्री मंत्री राहिलेले पद्मसिंह पाटील ते सुद्धा व्हीलचेअरवर या ठिकाणी पोहोचले। त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये काही वेळापूर्वी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील सांगितलेलं आहे की आमच्याकडून वकिलांकडून आमची बाजू आम्ही मांडलेली आहे, त्यामुळे आम्हाला 20 वर्षांनंतर का होईना न्याय मिळेल अशी अपेक्षा। आपण पाहतोय की सुनेत्राताई पवार यांचे ते बंधू आहेत, त्यामुळे या संपूर्ण आजच्या ज्या निकालाकडे संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं आहे। नेमक्या काय राजकीय घडामोडी घडणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संजय राऊत यांनी दिल्लीतून जे विधान केलेलं आहे की ओमराजे यांच्यावरती शिवसेनेत सोडण्याचा जो दबाव आहे तो महायुतीकडून होता, कारण त्यांच्या बाजूने निकाल जर हवा असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावं असं भाष्य त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे भविष्यातली नेमकी पुढची रणनीती काय असणार आहे हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ओमराजे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। अवघ्या काही वेळामध्ये सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे। आपण पाहतोय या ठिकाणी की पिंटू सिंगला घेऊन जो मुख्य आरोपी आहे ज्याने बेछूट गोळीबार केला होता आणि बिहार पोलिसांच्या ताब्यामध्ये तो एका प्रकरणामध्ये बिहार पोलिसांच्या ताब्यात होता, त्याला सुद्धा बिहारवरून आता या ठिकाणी मुंबईमध्ये पोलीस घेऊन आल्याची माहिती मिळते। अवघ्या काही वेळामध्ये त्याला सुद्धा सीबीआय स्पेशल कोर्टामध्ये दाखल केलं जाईल आणि त्यानंतर या संपूर्ण 9 जणांना समोरासमोर उभं करून जज जे आहे ते आपला निकाल सुनावतील आणि आजच्या या निकालामध्ये नेमका दोषी कोण आहे यावरती जे शिक्कामोर्तब आहे ते होणार आहे। आणि त्यामुळे पद्मसिंग मोहिते पाटील यांच्यावरती सीबीआयनं जे आरोप केले होते त्यांना मुख्य आरोपी मानलं होतं आणि 25 लाखाची सुपारी देऊन हे हत्याकांड घडवण्यात आलं होतं, अशा पद्धतीचा गंभीर आरोप त्यांच्यावर होता। आणि त्यामुळे हे आरोप आज सिद्ध होत आहेत का ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। का यातून त्यांची सुटका होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या काही वेळामध्ये या संपूर्ण प्रकरणाची थोडंसं थांबवते। याआधी ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली होती ती आपण पाहूया। कुटुंब मागच्या 20 वर्षापासून माझं आणि माझ्या वडिलांचे चालक समत काझीचं कुटुंब ज्या न्यायालयीन लढाईचा भाग आहे आणि जे 20 वर्ष अविरत संघर्ष केलेला आहे, अनेक संकट, अनेक यातना, दुःख आमच्या दोन्ही कुटुंबांना भोगलेलं आहे। मला वाटतंय जी न्यायालयीन प्रक्रिया सगळी पूर्ण होते त्या न्यायालयीन प्रक्रियेच्या नंतर आज निकालासाठी तारीख ठरवण्यात आली आहे। न्यायदेवतेकडनं न्यायाची अपेक्षा आहे। पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा थोड्याच वेळामध्ये आता निकाल येणार आहे। 9 आरोपी यामध्ये आहेत। या सगळ्यांना कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। 3 जून 2006 रोजी पनवेलच्या कळंबोलीत पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे ड्रायव्हर समत काझी यांची गोळ्या झाडून हत्या। पवनराजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकरांचे वडील। पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जण यात आरोपी। या प्रकरणात पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार। हत्याकांडानंतर 6 जून 2009 रोजी पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने अटक केली।
डॉक्टर पद्मसिंह पाटील यांना 3.5 महिन्यात जामीन मिळाला. या प्रकरणातले सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर. आज सर्व 9 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण